पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. मोहोळ विधानसभेची निवडणूक होण्याच्या आधीपासून मी एकमेव आहे की ज्या माणसाचे तिथे जनसंपर्क कार्यालय आहे, जिथे तुम्ही सातत्याने येताय बसताय, सत्तेत नसताना देखील हे जनसंपर्क कार्यालय चालू आहे. म्हणजे माझं काम चालू आहे ना त्या ऑफिसमधून. माझ्या लोकांचे प्रश्न असतील, इथे येणाऱ्या माणसांचे प्रश्न असतील, म्हणून माझे त्या सर्व लोकांशी संपर्क आहे. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. तुम्ही इथे 24 तास राहून जर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवत नसाल, त्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवत नसाल, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवत नसाल, लोकांना माणूस हवा आहे की त्यांना मदत हवी, हे त्यांनी ठरवायचं. मोहोळ नगर परिषद त्या ठिकाणचा माजी आमदार म्हणून ज्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली, त्यावेळेला या विधानसभेची उमेदवारी शेवटच्या गुलदस्त्यात होती, सर्वांनी पाहिजे. काही वेळेला तिकडे सिद्धी कदम माझ्या मुलीला उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर परत तिचं वय आणि बाकी सगळ्या गोष्टी कन्सिडर करून स्थानिक नेत्यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवार बदलला आणि नवीन उमेदवारावर संधी. तरी देखील आम्ही सातत्याने काम करत राहिलो, पक्षासोबत राहिलो, पक्ष सोडला नाही. आणि त्यानंतर मध्ये देखील सिद्धी कदमच्या नावाचा कार्यकर्त्यांनी आग्रह केला, ही जागा नगराध्यक्षाची अनुसूचित जातीच्या महिलेसाठी. त्यामुळे साहजिक कसं आहे, तिचं नाव येणं हे स्वाभाविक होतं. परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक असं नाही, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही निवडणूक कार्यकर्त्यांची. विधानसभा आम्हालाच पाहिजे, विधान परिषद आम्हालाच पाहिजे, लोकसभा आम्हालाच पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आग्रह हट्ट करणं चुकीचं आहे. ज्यावेळेला आपण या वरच्या पदांवर आपला क्लेम सांगतो, त्यावेळेला ही खालची पदं ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना जी आपल्यासाठी काम करतात त्यांना संधी देण्याची पद आहे. त्यामुळे कार्यकर्ता आजपर्यंत आमच्या मागे उभा होता, आता आम्ही कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अशा भूमिकेतून आम्ही मोहोळ नगरपालिकेमधून सिद्धी कदमची उमेदवारी कधीच मागितली नाही आणि आम्हाला ती नकोय सुद्धा. आम्ही या ठिकाणी खऱ्या मागासवर्गीय होतकरू महिलेला या मोहोळ नगर आणि स्थानिक महिलेला या मोहोळ नगरपालिकेच्या महिला नगराध्यक्षपदी विराजमान करत. आतापर्यंत असं कधी म्हटलं नाही ना की म्हणजे मोहोळ शहरात तर आमच्या कार्यकर्त्यांची वेगवेगळी इच्छा असते, तरी पक्षाच्या नेत्यांचा आग्रह आहे की आपण किंवा त्यांचा आदेश आहे आपण आघाडी करून काढायचं, आम्ही तो फॉलो करतोय. हे काय हे तालुकाध्यक्ष आहेत तुतारी पक्षाचे, हे विधानसभा संघटक आहे तुतारी पक्षाचे. आणि आता बघा ना तुम्ही, सगळी यंत्रणा आम्ही सगळे गल्ली गल्ली फिरणार मोहोळ शहराच्या. संपूर्ण 30 दिवस आम्ही इथेच आहोत. 30 दिवसांचे कपडे घेऊन आले मुंबईवर. आपल्या पक्षाचे नेते संजय नसते सर वारंवार आपले मुद्दा असा मुद्दा माझ्या पक्षाकडे संजय नसते चालेल म्हणतात की सरकार खऱ्या अनुसूचित जातीच्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल, त्याला नंतर सध्या उमेदवारीवर ते नाराजवादी आहेत का? आता विधानसभा लढतात, विधानसभा लढतो पण ते सांगा ना. भारतीय जनता पार्टीमध्ये एससी मध्ये मी जे ऐकलं ते कसं आहे की मी मातंग समाज अभ्यास आयोगाचा अध्यक्ष कमिशनवर, त्याला क्वासी ज्युडिशियल पॉवर होते. त्यावेळेला थोडा अभ्यास जाणार महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांचे 59 जाती, त्या नंबर 1ला बौद्ध समाज नंबर 1ला 59ला 68,712 2001ची सांगतो तुम्हाला जनगणना. त्याच्यानंतर मातंग समाज आहे 20,29,256. त्यानंतर नंबर 3ला चर्मकार समाज आहे 12,34,874. त्यानंतर वाल्मिकी समाज आहे 1,86,716. त्याच्यानंतर बाकी सर्व समाज आहे. या समाजाची 2001ची लोकसंख्या आहे 98,81,656. या 59 जातीत जातच नाहीये.
हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आमचा कार्यकर्ता पण आमचा आग्रह असला होता कुठल्याही समाजावर अन्याय होता. उद्या जर एमपी साठी हे नगराध्यक्ष पद राखीव झालं तर मग धनगर म्हणून ते क्लेम करणार की नाही करणार? हे म्हणजे ते आमच्या जेव्हा आम्हाला इलेक्शन पार्टी कमिशन आहे ना ते आम्हाला हे करणार आता पक्षाने निर्णय घेतला ना. मी तिकीट ठरवतो का? माझं तिकीट का आपलं पक्षाने तिकीट आदरणीय पक्ष नेते पार्लमेंटरी बोर्ड कोर कमिटी ते ठरवतात. येणाऱ्या काळात राजीव खरे आपल्या सोबत असतील निश्चितपणाने का नसतील. गेल्या काही दिवसांपूर्वी जी मीटिंग झाली त्या मीटिंगेत आपणच टीका केली होती की ते अशा पद्धतीने टीका केली होती. नाही टीका काय केली ती दिसत नाही मतदारसंघात एवढंच म्हटलं. फक्त एकच नाही तर गेल्या कित्येक कुठल्याही पक्षाची असेल पक्ष बैठक असेल त्यावेळेस हजर असल्याचं दिसून येत नाही. नाही जे आहे तेच म्हटलं मी दिसतच नव्हते ते. तर त्या दिवशी दिसले तर मी दिसलं बोललो ते आज आले असं बोललो. खासदार मोहिते पाटील आणि मोहोळचा तुतारी गट आंबेडकरांची बी टीम म्हणून पुढे आली असं रमेश वारसकरांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगा? हो त्यांचा बालिश्वर त्या बुद्धीची कीव येते. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार आहे आणि हा पक्ष या पक्षाचे 9 खासदार आहेत. त्या पक्षाला तुम्ही बेटी म्हणता? रमेश वारसकर कोण आहे? कोण आहे तो? आपण कोणावर टीका करायची? या पक्षाचे लोकसभेत 9 खासदार आहेत त्याला तुम्ही बी टीम कसं म्हणू शकता? कुठला आंबेडकरांची बी टीम कसं म्हणू शकता? हो हे बुद्धीची कीव येते बाकी काय. 40 लोकसभेला वेगळी भूमिका दिसली आपली परत विधानसभेला वेगळी. कुठे काय लोकसभेला काय भूमिका होती दाखव. आपण भाजपचा वैयक्तिक मी घेतली होती ना. वैयक्तिक माझी भूमिका होती तेव्हा मी पक्ष सोडला नव्हता. तो त्यावेळेस फक्त वैयक्तिक माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका होती. आज आम्ही पक्षात आहोत. पक्षाने सांगितलं की या ठिकाणी त्याची समन्वय म्हणून तुम्ही तिघं मिळून जबाबदारी घ्या. आम्ही तिघं मिळून काम करतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.